नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चपातीच्या पिठापासून बनवणारा पिझ्झा बनवणार आहोत। होय, मैद्याची अजिबात गरज नाही, ओव्हनचीही गरज नाही आणि पिझ्झा इतका चविष्ट होईल की मुलं आणि मोठे सगळ्यांनी बोट चाटत राहतील। जर तुम्हालाही कमी खर्चात पटकन आणि हेल्दी पिझ्झा बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंतच नक्कीच पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, एकदम हेल्दी पिझ्झा घरच्या घरी एकदम चविष्ट बनवलेला आहे। चला तर सर्वात अगदी आपण इथं एक वाटी घेऊया आणि त्याच्यात एक मोठा चम्मच ईस्ट घालून घेऊया। ईस्टमध्ये थोडीशी पाणी घालून ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी 10 मिनिट ठेवून घेऊया आणि पाणी घातल्यानंतर हलक्या हाताने चमच्याने ईस्ट सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, आणि एक 10 मिनिटसाठी आपण तो ईस्टला झाकून ठेवूया। हे बघा, 10 मिनिट झालेले आहे, ईस्ट एकदम छान फुललेलं आहे। चला आता आपण चमच्याने ईस्ट हलवून साईडला ठेवून घेऊया। आता मी एक मोठं बाउल घेतलेले आहे, बाउलमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घातलेले आहे। हे बघा, आणि तो गव्हाचं पीठ हाताने लांब करून तो ईस्टचं पाणी त्याच्यामध्ये घालून घेऊया। हे बघा, ईस्टचं पाणी घातल्यानंतर तुम्हाला पाणी कमी पडले असेल तर तुम्ही वरनं साध्या पाणी घातले तर बी चालेल आणि पीठ एकदम घट्ट व्हायला पाहिजे। हे बघा, थोडीशी पाणी कमी पडलं आहे म्हणून मी तर थोडीशी पाणी घालून चांगलं पीठ मळून घेतलेले आहे। चला तर पीठ मळवायचं झालेले आहे। आता आपण पीठ 15 ते 20 मिनिट झाकून ठेवून घेऊया, कारण की पीठ चांगलं फुलेल। चला आता आपण गॅस लावून एक गॅसवर तवा ठेवून घेऊया। हे बघा, आता आपण पीठ 10 ते 15 मिनिट झालेले आहे। बघा, एकदम छान पीठ फुललेले आहे। आता आपण तो पीठ 2 भाग करून असा गोल करून चपातीसारखं लाटून घेऊया। मित्रांनो, चपातीसारखं म्हणलं तर तुम्ही एकदम पातळ लाटून घेऊ नका, कारण की पिझ्झाचा बेस थोडीशी जाडवर असतो, त्यामुळे आपण हलक्या हाताने लाटत थोडीशी जाड असं लाटून घेऊया। हे बघा, चला आता आपला पिझ्झाचा बेस तयार झालेले आहे। आता मी काटा चमच्याने बेसला आपण होल करून घेऊया। हे बघा, एकदम सुंदर बेस दिसायला लागलं। चला आता आपला पिझ्झाचा बेस तयार झालेले आहे। आता आपण हलके हाताने तव्यावर सोडून आणि मित्रांनो, इथं गॅस एकदम बारीक ठेवून पिझ्झाचा बेस तयार करून घ्यायचा आहे। चला, मी इथं दुसरा बेस तयार करायला लाटू लागलेले आहे। हे बघा, चला तर आपलं बेस तयार झालेले आहे। आता याला बी आपण काटा चमच्याने गोल करून घेऊया। हे बघा, सगळं टोचाचं झालेले आहे। आता आपण तव्यावरचे बेस काढून घेऊया। हे बघा, एकदम छान पिझ्झाचा बेस तयार झालेले आहे। चला, तो दुसरा बी आपण तव्यावर घालून घेऊया। हे तव्यावर घातले की आपण तिथं पिझ्झाचा बेसवर सगळं मसाला घालून पिझ्झा तयार करून घेऊया। मित्रांनो, आपण भाजल्या ठिकाणी पिझ्झा सॉस लावून घेऊया आणि मी इथे एकी साईड भाजलेले आहे, दुसरी साईड आपण पिझ्झा तयार केल्यावर दुसरी साईडला ठेवायचं असतं म्हणून मी तिकडं साईडला भाजून घेतलेले नाही। हे बघा, भाजल्या ठिकाणी मी पिझ्झा सॉस ठेवलेले आहे। चला तर पिझ्झा सॉस ठेवायचं झालेले आहे। आता आपण बारीक चिरलेले शिमला मिरची त्याच्यावर घालून घेऊया। शिमला मिरची घालायचं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदा घालून घेऊया। मित्रांनो, तुम्ही हे एकदा तुमच्या घरात एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि मुलांना तर अगदी खूप आवडेल।
चला आता कांदा घालायचं झालेले आहे. आता आपण बारीक चिरलेले टमाटर घालून घेऊया. हे बघा, बारीक चिरलेले टमाटर घातलेले आहे. चला आता आपण तो टमाटर झाल्यानंतर एक किसणी घेऊन आपण त्याच्यावर पनीर गिरवून घालून घेऊया. हे बघा, पनीर घातले की एकदम पिझ्झाचं शेप आलेले आहे. हे बघा, सगळीकडे चांगलं पनीर गिरवत घाला आणि त्याचा टेस्ट पनीर आणि चीजनी येतो. हे बघा, पनीर गिरवायचं झालेले आहे आणि मी इथं वरनं चीज बी घालून घेतलेले आहे. मित्रांनो, तुम्ही इथं चीज जास्त वापरलं तर बी चालेल, कारण की चीज किती वापरलं तर पिझ्झा तेवढं मऊ होतो. आणि मी इथं पिझ्झावरनं थोडीशी काळा नमक घातलेली आहे. चला तर काळा नमक घातल्यानंतर आपण इथं रेड चिली पावडर घालून घेऊया. मित्रांनो, रेड चिली पावडर घातले की तुमचं पिझ्झाचं शेप बघितलं तरच खायला वाढतो. हे बघा, एकदम छान पिझ्झा तयार झालेले आहे. आता आपण गॅस बारीकवर ठेवून हलक्या हाताने तव्यावर सोडलेले आहे. चला आता आपण फक्त 5 ते 10 मिनिट तो वाफायला सोडून घेऊया. हे बघा, फक्त 5 ते 10 मिनिट झालेले आहे आणि आपला पिझ्झा एकदम चकाचक तयार झालेले आहे. बघा, असं तुम्हाला एक चमच्याने काढायला आलं नसेल तर माझ्यासारखे 2 चम्मच वापरून तुम्ही पिझ्झा एकदम छान काढून एका प्लेटमध्ये ठेवू शकता. चला आता मी दुसरा पिझ्झा तव्यावर ठेवून पुन्हा एकदा झापून घेऊया. तो पिझ्झा ओसरक आपण इथं केलेला पिझ्झा तुम्हाला कट करून दाखवणार आहे. हे बघा, एकदम चांगलं स्मूथ पिझ्झा तयार झालेले आहे. चला मी इथं पिझ्झा कटरनी पिझ्झा कट करून घेऊया. हे बघा, एकदम छान घरात केलेले बेस आणि पिझ्झा खाल्ले तर आपल्या शरीराला हेल्दी असतो. त्यामुळे आपण अगदी सोप्या पद्धतीने घरात केलेले पिझ्झा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. मित्रांनो, आजच्या चपातीचा पिठाचा पिझ्झा तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या घरच्यांशी मित्रांशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही घरच्या घरी पिझ्झा करून पाहिले तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एक नवीन चविष्ट आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही आनंद राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.